एरवी मोठ्या पुरातही मुंबईतल्या ज्या भागात पाणी साचत नव्हतं ते भाग यंदा पहिल्याच पावसात काही तासातच जलमय झालेत। अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे, पण एकाच पावसानं मुंबईची काय स्थिती केली आहे पाहूयात एक रिपोर्ट। काही तासांच्या पावसानंच मुंबईचे काय हाल केलेत त्याचा अंदाज ब्रेबॉर्न स्टेडियमचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही लावू शकता। एरवी जे स्टेडियम डाव्या हाताकडच्या फोटोमध्ये असतं ते पुरानं गच्च भरल्यानंतर असं झालं। प्रेक्षक गॅलरीच नाही तर खेळपट्टीसह अख्खं मैदान समुद्रासारखं दिसत होतं। हा व्हिडिओ चर्चगेट जवळच्या ओव्हल मैदानाचा आहे। जो भाग एरवी कितीही मोठ्या पावसात तुंबत नाही तोच परिसर काही तासांच्या पावसानं जलमय झाला। सकाळी 11 दरम्यान इथले रस्ते, फुटपाथ, त्या बाजूचं मैदान सारं काही पाण्यात होतं। मुंबईतील मंत्रालयातल्या परिसराला देखील पुराचं स्वरूप आलं। रात्रीनंतर सकाळच्या पावसानं मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती होती। मंत्रालयाचे कर्मचारी याच पाण्यातून वाट काढत कार्यालयापर्यंत पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातलं सेंट जॉर्ज हॉस्पिटल इथं देखील गळती लागली। इथं चक्क ऑपरेशन थिएटर मधल्या छतातून पाणी गळत होतं। पुरामुळे केईएम रुग्णालयात तर बसायलाही जागा उरली नाही। तळमजल्यात पूर्ण पाणी साचलं। तिथून याच पाण्याचा पुढे बालरोग अतिदक्षता विभागापर्यंत शिरकाव झाला। सारा मार्केट मधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं। सुरू असलेली बांधकामं, त्यामध्ये मुसळधार पावसानं सकाळी नरिमन पॉइंट मधलं चित्र हे असं होतं। नरिमन पॉइंट भागातील एक लेन पूर्णपणे पाण्यानं व्यापली होती। माटुंग्यात जवळपास अर्धी गाडी पाण्यात बुडेल इतकं पाणी साचलं होतं। महालक्ष्मी भागातला वॉर्डन रोडचा काही भाग पुरानं खचून गेला। सुदैवानं यात कोणतीही हानी झाली नाही। मस्जिद बंदर, वांद्रेसह अनेक रेल्वे स्थानकांचे रूळ पाण्यात होते। चर्चगेट भागातला डीपी शॉर्ट सर्किट होऊन जळून गेला। सायनमधल्या गांधी मार्केट भागात अभूतपूर्व कोंडी होती। दोन्हीकडच्या सखल भागामध्ये प्रचंड पाणी साचल्यानं अनेक वाहनं खराब होऊन रस्त्याच्या कडेलाच उभी राहिली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।